अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार पराग अळवणी आहे. सर, अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. एकूणच या अधिवेशनामधून महाराष्ट्राच्या जनतेला, मुंबईकरांना नेमकं काय मिळालं असं? बघा, मला वाटतं एकूणच अतिशय फ्रुटफुल, अतिशय चांगलं कामकाज झालेलं हे अधिवेशन आपण पाहिलं. पावसामुळे एक दिवस सुट्टी द्यायला लागली असली तरी काल आता 3 वाजेपर्यंत सभागृह चालू होतं, पहाटे 3 वाजेपर्यंत. म्हणजे सर्व प्रस्तावांना अतिशय चांगला न्याय हा दिलेला आहे. विरोधी पक्षाचा काल अंतिम आठवडा प्रस्ताव त्यांना बोलायचं होतं, तर रात्री 12 वाजेपर्यंत सभागृहात मी अनेकदा बसलेलो आहे, परंतु हे 3 वाजेपर्यंत. त्यामुळे रुलिंग पार्टीला काय सांगायचं आहे त्यांच्या प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा झाली आहे, विरोधी पक्षाला काय सांगायचं आहे त्यांना हे झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी 2 वेळेला प्रस्तावांवर निवेदन केलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की आणि अनेक बिलं, चांगली चर्चा झाली बिलांवर. असं काही नाही की सभागृहात गोंधळ होतो आहे आणि त्या गोंधळामध्ये बिलं पास होत आहेत. ज्या कुठल्या सदस्याला बिलांवर बोलायचं आहे त्यांना पण संधी मिळालेली आहे. ओव्हरऑल मला असं वाटतं की अतिशय चांगलं कामकाज या अधिवेशनात पाहायला मिळालेलं आहे. एकूणच चांगलं कामकाज तुम्ही म्हणताय, मात्र हेही देखील अधिवेशन गेल्या कित्येक वर्षापासूनचं अधिवेशन विदाऊट विरोधी पक्ष नेता असताना झालेलं आहे. याकडे कसं? नाही, आता विरोधी पक्ष नेत्याचे जो नियम आहे त्या नियमानुसार गोष्टी होणार. विरोधी पक्षांना एक आवड आहे की सतत रुलिंग पार्टीवर तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष नेत्यांनी दिला, आम्ही नाही, जनतेने तुम्हाला विरोधी पक्ष नेता मिळावा एवढे सुद्धा मतदान केलेलं आहे. याचं इंट्रोस्पेक्शन हे विरोधी पक्षांनी करावं. बाकी आमचा काय रोल आहे, त्याला अध्यक्षांनी ठरवावं आणि जर का नियमात बसत असेल तर मिळेल. धन्यवाद. तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते भारतीय जनता पार्टीचे आमदार पराग अळवणी. मी गुणवंत दंग, DRV न्यूज, मुंबई.